बच्चू कडू हे महायुती सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यात शरद पवार आणि बच्चू कडूंच्या निवासस्थानी भेट झालेली आहे। प्रहारचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार रवींद्र वैद्य देखील या भेटीमध्ये या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी बच्चू कडूंची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र शिंदे मुख्यमंत्री असतील तोपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे। आज बच्चू कडूंच्या निवासस्थानी शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट झालेली आहे। दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। प्रहारचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार जे आहेत ते देखील या भेटी दरम्यान एकत्र होते आणि या भेटीच्या आधी बच्चू कडूंनी मुख्यमंत्री जोपर्यंत शिंदे असतील तोपर्यंत त्यांना सोडणार नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतर ही भेट घेतली आहे। तर यावेळेस प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळे यांनी, ती देखील पाहूया। पवार यांनी जी आहे ती आमदार बच्चू कडू यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या कुरळपूर्ण येथील निवासस्थानी जाऊन जी आहे ती भेट घेतलेली आहे। तब्बल 15 ते 20 मिनिट ही चर्चा झाली आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, लोकसभा निवडणूक जी आहे ती तोंडावर आहे, अशात तुम्ही भेट घेताय, काय नेमकी चर्चा झाली? काय झालं एक लक्षात घ्या, ही मदतीची जाणीव म्हणून एक आमंत्रण होतं। आता ते त्या मार्ग गेले असते तर मी काही फोन केला नसता। ते घरासमोरूनच जात आहे, मी फोन केला तर मला ते ठाणेदाराकडून माहीत पडलं तेव्हा ते आपल्या घरासमोरून जात आहे तर असं वाटलं की बा ज्यांनी या मतदारसंघाला फिनले मिल दिली त्यांच्यामुळेच त्यावेळेस ते फिनले मिल आम्हाला भेटले होते। आता एवढे मोठे या मतदारसंघावर त्यांचे उपकार होते तर असं वाटलं का त्याच्यानंतर पहिल्यांदा पवारसाहेब आपल्या मतदारसंघात येत आहे तर त्यांना आपण चहा पाण्यासाठी बोलावलं पाहिजे, एवढीच विषय होता आणि तेवढाच विषय झाला। राजकीय ह्या गोष्टी असे ते मीडियाला सांगून होत नाही किंवा ते जाहीर होत नसतं, हे तुम्हाला माहीत आहे आणि तसं बोलण्याचं काही कारणही नाही आहे। मला असं वाटते का लोकसभा निवडणूक आता खूप दूर आहे, मार्चमध्ये त्या निवडणुका होईल, तेपर्यंत काय खलबते होते ते मला माहीत नाही। ते कसं आहे, ढग आल्यानंतर माणूस खाली व्यवस्था करतोय, आता काही आलेच नाही ना अजून आणि वेळेवर कशा पद्धतीनं समोर जायचं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापासून विचार करण्यात काही अर्थ होत नाही। ज्यूस जो आहे तो संत्र्याचा तुम्ही शरद पवारांनी दिलेला आहे, ज्यूस घेताना काय नेमकी चर्चा झालेली आहे? राजकीय म्हटलं का यांना आम्हाला संत्र्याला राजकीय ताकद अजून भेटली नाही, त्याला राजकीय ताकद उभी राहिली पाहिजे। कारण संत्र्याची अवस्था आणि तशी द्राक्षाची आहे तशी संत्र्याची अवस्था अतिशय वाईट आहे। लोक कलमा उकळून फेकतात त्यावर। त्यांनी सांगितलं की आपण याच्या बाबतीत एकदा बसू, नेमकं काय केलं पाहिजे। संत्रा असेल आणि बाकीचे कांद्याच्या संबंधित निर्यात बंदी ती सरसकट निर्यात बंदी केली, म्हणजे काही 10-20% जरी खुली ठेवली असती तर त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला असता। भविष्यात महाविकास आघाडीसोबत जाण्याचं काही प्लॅनिंग आहे? नाही, असं काही प्लॅनिंग नाही। मी पहिलेच सांगितलं की शिंदे साहेब आहे तेपर्यंत ते शक्य नाही। ते CM आहे आणि ते असताना त्यांच्या पुऱ्या महाराष्ट्रावर ऋण आहे, दिव्यांग मंत्रालय त्यांनी दिलं आणि अशा वेळेस ते CM असताना आपण काही करणं हे उचित वाटत नाही। साधारण किती जागा ज्या आहेत त्या लोकसभेच्या तुमची लढवण्याची तयारी? मला वाटतं आपण जागा लढवण्याचं अजून काही निश्चित आपण केलं नाही, कुठं अशी मागणी आपण करत नाही। कारण मागणी केल्यानंतर जर ते झालं नाही तर मग तो अधिक त्याचं असलं नसलं अस्तित्व चाललं जातं। आपण फेब्रुवारीमध्ये पहिल्या वीकला या संदर्भात कार्यकर्त्याची बैठक घेऊन कशा पद्धतीनं आपण समोर गेलं पाहिजे ते ठरवू। नक्कीच, आता जर पाहिलं तर फेब्रुवारीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीनं समोर गेलं पाहिजे हे ठरवू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती बच्चू कडू यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसमी, अनिरुद्ध दबाळे, झी मीडिया, अमरावती।